मित्रांनो नमस्कार. आजपासून राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू झालेलं आहे. अधिवेशनात विदर्भातील विविध समस्यांवर चर्चा होईल आणि काही तोडगे सुद्धा निघतील. मात्र एक विदर्भातला सर्वात मोठा जो प्रश्न आहे तो आहे शेतकरी आत्महत्येचा. शेतकरी आत्महत्यांचा हा गंभीर प्रश्न जेव्हा समोर आला तेव्हा सर्वात पहिली जी आत्महत्या होती ती विदर्भातच झाली होती. आणि आता अधिवेशन सुरू झालं असताना अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला शेतकरी आत्महत्येची एक धक्कादायक घटना जी आहे समोर आलेली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात चिंचोली या गावामध्ये एका भूधारक शेतकऱ्यानं आपलं जीवन संपवलेलं आहे. आणि अधिवेशनामध्ये आता या घटनेचे काय पडसाद उमटतात हे आपल्याला पाहावं लागणार आहे. मित्रांनो, चिंचोली हे शेगाव तालुक्यातील एक छोटस गाव आहे आणि आमदार संजय कुटे यांच्या मतदारसंघात हे गाव येतं. तर या गावामध्ये 2 दिवसांपूर्वी एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली. या शेतकऱ्याचं नाव आहे राजेश रामकृष्ण इंगळे, वय 55 वर्ष. या शेतकऱ्याकडे फक्त 2 एकर जमीन होती आणि या 2 एकर जमिनीवर त्यांनी जवळपास 60,000 रुपये कर्ज घेतलं होतं. 2 वेळा जी कर्जमाफी झाली त्या कर्जमाफीचा लाभ या अल्पभूधारक शेतकऱ्याला भेटला नाही. त्याची आई वारलेली आहे आणि वडील आजारी असतात. एक मुलगा एक मुलगी आहे आणि अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत हा शेतकरी जगत होता. इथे जाती धर्माचा विषय नाही. म्हटलं हा शेतकरी जो आहे हा मागासवर्गीय बौद्ध समाजाचा होता, त्यामुळे त्याला आर्थिक अडचणींचा अनेकदा सामना करावा लागला. मात्र सरकार कुठं मदतीसाठी पुढे आलं नाही. अखेर या शेतकऱ्यानं जी आहे ती गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवलेली आहे. आणि महत्वाचं म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी या शेतकऱ्यानं एक सुसाईड नोट सुद्धा लिहून ठेवली होती आणि या सुसाईड नोट मध्ये त्यांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करत असल्याचा स्पष्ट उल्लेख केला होता. तर ही घटना अत्यंत गंभीर आहे आणि शेतकऱ्यांच्या नावावर वेगवेगळ्या योजना आणल्या जातात आणि त्याचा फार मोठा जो वाजागाजा केला जातो. मात्र खालच्या स्तरापर्यंत हा लाभ शेतकऱ्यांना भेटत नाही. याचं हे जिवंत उदाहरण आता जे आहे ते चिंचोली गावातून समोर आलेलं आहे. चिंचोली गावातून एका बौद्ध समाजाच्या अल्पभूधारक शेतकऱ्याने आत्महत्या केलेली आहे आणि याचा जाब कुठेतरी आता सरकारला द्यावा लागेल. जेव्हा 2 वेळा कर्जमाफी झाली तेव्हा या शेतकऱ्याचं नाव त्या यादीत का आलं नाही हे सुद्धा तपासून संबंधित यंत्रणेची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. आणि या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी असो, स्थानिक लोकप्रतिनिधी असो, हे काय करतात? शेतकरी आत्महत्या एवढा वाढत असताना आणि शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने मदतीची गरज असताना पॅकेजचे गाजर दाखवून कुठेतरी शेतकऱ्यांची भलावण केली जाते का? हा मुद्दा सुद्धा या निमित्ताने OTT न्यूज सरकारला विचारत आहे. आणि या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो किंवा या मतदारसंघाचे आमदार संजय कुटे असो यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे आणि या शेतकऱ्याला सरकार काय मदत करते हे अधिवेशनात जाहीर झालं पाहिजे. आणि विदर्भातील शेतकरी आत्महत्या कशा थांबतील याच्यावर काहीतरी ठोस भूमिका झाली पाहिजे अशी मागणी या निमित्तानं OTT न्यूज मराठीच्या वतीनं मी करतो. मित्रांनो, मी जेव्हा गावात गेलो ही सगळी परिस्थिती पाहिली तर अक्षरशः डोळ्यात अश्रू येण्यासारखी परिस्थिती आहे. एका तोडक्या मोडक्या घरात हा शेतकरी राहत होता. वडील आजारी आणि उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असताना डोक्यावर कर्जाचा डोंगर होता आणि त्याला काहीच सुचत नव्हतं. तेव्हा त्याने अखेरचं जे टोकाचं पाऊल उचललं ते खरंच समर्थनीय नाही. मात्र शेतकऱ्यांना कुठेतरी हे अशा आत्महत्या करावं लागत असेल हे सरकारचं नाकर्ते पण आहे. हे सुद्धा नाकारून चालणार नाही. हे नाही, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ही जबाबदारी घेतली पाहिजे. शेतकऱ्यांचं त्यांनी पालकत्व स्वीकारलं पाहिजे हे सुद्धा या निमित्तानं मी सांगतो. हे गाव जे चिंचोली गाव आहे हे माझं मूळ गाव आहे आणि या मूळ गावातून माझ्या दोस्त मित्रांचे मला फोन आले आणि त्यांनी सांगितलं की दादा बघ, आपल्या गावात एका तरुण शेतकऱ्यानं आत्महत्या केली आणि 2-3 दिवस झाले पण साधी वर्तमानपत्राला बातमी नाही, पोलिसांकडून साधी माहिती दिली गेली नाही की शेतकऱ्याजवळ सुसाईड नोट सापडली. म्हणजे सरकार आणि यंत्रणा किती असंवेदनशील आहे आणि किती संवेदनशील आहे हे यातून दिसून येतं. मी आता स्वतः जे शेगाव ग्रामीणचे ठाणेदार आहेत श्री पितांबर जाधव साहेब यांच्याशी बोललो आणि त्यांना विचारलं की सर शेतकरी आत्महत्या आहे का आणि शेतकऱ्याकडे सुसाईड नोट सापडली का? तर त्यांनी मला सांगितलं की हो, ही शेतकरी आत्महत्या आहे आणि त्याच्याकडे सुसाईड नोट सापडलेली आहे आणि आम्ही हा अहवाल जो आहे तो लवकरच संबंधित अधिकाऱ्यांना पाठवणार आहोत. निवडणुकीच्या धांदलघाईत ह्या गोष्टी राहून गेल्या असं सुद्धा त्यांनी मान्य केलं. श्रीधर ढगे बोलतो, पत्रकार. हा, नमस्कार. सर, एक चिंचोली गावामध्ये एक सुसाईड झाली होती, राजेश रामकृष्ण इंगळे. हा हा तर सर त्यांच्याकडे सुसाईड नोट वगैरे सापडली होती, कर्ज असल्याचा असं काही उल्लेख? हो ना, ते शेतकरी आत्महत्या आहे ती. बरं बरं बरं, तेच मला माहिती पाहिजे होती सर. तसा काही अहवाल वगैरे पाठवला का मग की आपण? ते आता कदाचित पाठवला असेल. बरं, इलेक्शन मुळे ते हे नसतं झालं, म्हणजे अजून परत यायचे ते अहवाल. ठीक आहे. तेवढंच शेतकरी कन्फर्मेशन आत्महत्या. पाहिजे होतं सर ते. हा हा हो, ठीक. थँक्यू सर.
तर सर्व आमच्या स्थानिक तहसीलदार असो, ठाणेदार साहेब असो यांना विनंती आहे की गरजू आणि गरीब शेतकऱ्यांचा आवाज तुम्ही प्रशासनापर्यंत पोहोचवा. आणि या शेतकऱ्याच्या मागे आता एक वडील आहे जो आजारी आहे, एक मुलगा आहे त्याच्या पुढे भविष्य आहे, जे भविष्य अंधकारमय आहे, आणि त्याच्या 2 एकर जे छोटी जी शेती आहे त्याच्यावर जे कर्ज आहे ते कर्ज सुद्धा माफ झालं पाहिजे आणि शेतकरी आत्महत्येचा लाभ या इंगळे कुटुंबाला भेटला पाहिजे, अशी मी पुन्हा एकदा विनंती करतो. आणि मी श्रीधर ढगे, OTT न्यूज संपादक, आपली रजा घेतो. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन. पाहत राहा OTT न्यूज मराठी. आणि अशाच कष्टकरी सामान्यांचा आवाज बुलंद करणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या OTT न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. निर्भीड, निपक्ष आणि सडेतोड सत्य बातम्या घेऊन आम्ही आपल्या समोर येतच जाऊ. धन्यवाद.